मातंग समाजाच्या विकासासाठी सर्व नगरसेवक एकत्र, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार। चेंबूर येथे मांग गवंडे उत्कर्ष संस्था यांच्या वतीने एक विशेष सत्कार समारंभ व पुरस्कार वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता मातंग समाजाच्या विकासासाठी सर्वांना एकत्र आणणे आणि समाजाला शिक्षित व प्रगत बनवण्याचा संदेश देणे। या कार्यक्रमामध्ये विविध विभागातील नवनिर्वाचित नगरसेवकांना एकाच मंचावर निमंत्रित करण्यात आले होते। विशेष म्हणजे पहिल्यांदाच पदभार स्वीकारलेल्या नगरसेवकांचा समाजाच्या वतीने सन्मान आणि सत्कारही यावेळी करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून एक महत्त्वाचा संदेश दिला की समाजाचा खरा विकास हा केवळ राजकारणातून नव्हे तर शिक्षण, एकता आणि सामाजिक प्रगतीतून होतो। कार्यक्रमामध्ये मातंग समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजाच्या प्रगतीसाठी एकजूट देखील दाखवली। तर समाजातील युवक आणि युवतींनी शिक्षणाला प्राधान्य द्यावे, स्वतः प्रगती करावी आणि समाजालाही पुढे घेऊन जावे असे आवाहन या दरम्यान करण्यात आले। हा कार्यक्रम केवळ सत्कारापुरता मर्यादित न राहता समाजाला दिशा देणारा आणि विकासाचा नवा विचार मांडणारा ठरला। समारंभ ठेवण्यात आलेला होता, काय सांगाल? आज खूप आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्रातून आमच्या मांगारडी समाज जसं भारत स्वतंत्र झाला तोपर्यंत आमचे नगरसेवक नाही, आमदार नाही, परंतु आज 6 नगरसेवक आहेत महाराष्ट्रात महानगरपालिकेचे ते निवडून आले। मला खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे आज, म्हणून तो एक आनंदाचा दिवस म्हणून 6ही नगरसेवकचा मांगारडी समाजाचे जे संघटना आहे रुपेश सकट साहेबांनी यांनी आणि इतर संघटनेच्या सगळ्या लोकांना बोलून, समाज बांधवांना, पदाधिकाऱ्यांना बोलून 6ही नगरसेवकचा या ठिकाणी सत्कार केला। तर आज 6ही नगरसेवकला माझी विनंती की आपण पुढच्या वाटचालीला समाजाला ज्या ज्या ठिकाणी आपण निवडून आला त्या ठिकाणी त्या स्थानिक लोकांचा विकास करणं हा आपला भाग आहे आणि आमच्या समाजाचा पूर्ण तुमच्या पाठीमागा आशीर्वाद आहे, सदैव आशीर्वाद राहील। कुठच्याही टायमाला तुम्ही जिंकून यावे आणि समाजासाठी जेवढं आपल्याला योगदान करता येईल, समाज कार्य करता येईल तेवढ्यासाठी आपल्या माझ्याकडून शुभेच्छा। समाजातर्फे सत्कार झाला हे तर आम्हाला खुशीच झाली, परंतु तुम्हाला माहीत असेल सत्कार करताना जे शॉल टाकतात, शॉल टाकताना असं वाकावं लागते। म्हणजे आज आम्ही समाजाच्या समोर वाकलो आणि श्रीफळ वरून हे कडक असते आणि आतमधून नरम असते, तसं समाजासोबत नेहमी नरम वागायला पाहिजे आणि समाजाच्या अधिकारासाठी, न्यायासाठी नेहमी कडक राहायला पाहिजे। हे आज आम्हाला समाजानं शिकवलेलं आहे आणि या सत्कारामधून आम्ही शिकलो। नक्कीच आम्ही
जी संधी मिळाली आणि समाजाच्यामुळे आम्ही जे नगरसेवक इथं निवडून आलो, नक्कीच आम्ही समाजाची सेवा आणि या समाजाला समोर कसा या समाजाचा विकास होईल यासाठी नेहमी आम्ही तत्पर राहू आणि सेवा करू. धन्यवाद. सत्कार समारोहाचा कार्यक्रम घेतलेला आहे. त्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला एकत्रित आणण्याचं काम केलं आहे आणि आज इथं खूप काही आम्हाला मार्गदर्शन मिळालं आहे, ऐकायला मिळालं आहे. आम्ही त्याच अनुषंगाने ज्याच्यात आम्ही आमच्या गावात, प्रभागात, शहरात, नगर परिषदेमध्ये निवडून आलेलो आहे. आम्ही आमच्या समाजासाठी रात्रदिवस मेहनत करून या एरियाचा विकास करू आणि समाजाच्या लढ्यासाठी आम्ही लढाई लढू म्हटलं. आणि एकत्रित समाजाला घेऊन यायचं असं का वाटतं? कारण की भारत स्वतंत्र झाल्यापासून आमचा हा मांगुडी समाज हा खूप विखरलेला आहे आणि आमच्या समाजाचे या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या भारतामध्ये 7 असे नगरसेवक होते. त्यांना मी आणण्याचा प्रयत्न मी यांना केला, म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केला समाजाला की आपण आपल्या समाजाचे नगरसेवक आहेत 7, एक फक्त लांब लांब आहेत, आपण कधी त्यांना भेटलो नाहीत. म्हणून या समाज बांधवांनी मी एकत्र आणून त्यांचा मी सत्कार घेतला. एकत्रित स्थानिक इथले जे नगरसेवक आहे, दोघे नगरसेवकांना उपस्थित होते, काय कारण आहे? त्यांना मी कॉल केला होता. आशाताई मराठे आजारी आहेत आणि कशी फुलवार यांच्या वडिलांशी माझं बोलणं झालं होतं, ते येतो म्हणले, पण ते काय अजून ते आले नाही. पेक्षा असं आहे की आता अबकडे वर्गीकरण चालू आहे. आमच्या समाजाला हा अबकडे वर्गीकरणाचा आम्हाला 100% आम्हाला वाटा मिळणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी समाजाला एकत्र केलं होतं आणि आमचे जे माननीय आपले आमचे गोखे साहेब यांच्याशी आज येणार होते, पण काही कारणामुळे ते आले नाहीत. त्यांचे अबकडे वर्गीकरणाविषयी देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर यांची आज मीटिंग चालू आहे, म्हणून ते आले नाहीत. काय वाटतं, प्रश्न सुटतील का? प्रश्न नक्की सुटतील. अमित गोरखे साहेबांवर माझी अपेक्षा आहे की आमच्या समाजाचे प्रश्न 100% सोडवतील. आपण ठेवला नगरसेवकांचा, काय भावना होत्या? आज अतिशय फार आनंदाचा आहे. मांगावली समाजाच्या वतीने विविध शहरांमधून महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमधून जे मांगावली समाजाचे नवनिर्वाचित नगरसेवक ज्यांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी त्यांच्या कामाच्या कार्याचा ठसा उमटवून वेगवेगळ्या पक्षातून नेतृत्व करत असून ते आज लोक प्रतिनिधी निवडून आल्याने समाजाच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला. हा फार मोठा आज आनंदाचा दिवस आहे. समाजाचे बांधव कमी दिसले, काय कारण काय होतं? सुदैवानं आज कामाचा दिवस होताना हा समाज फार गरीब असल्या कारणानं पोटाची गडगी भरण्यासाठी प्रत्येक समाज बांधव आपापल्या कामाला जात असतात आणि त्यामुळं आज समाजाची उपस्थिती कमी दिसली. पण जसं जसं कार्यक्रमाला सुरुवात दिसली त्यापैकी बऱ्यापैकी समाज या ठिकाणी आला आणि हॉल भरलेला होता. पण इथे स्थानिक 2 नगरसेवक इथे आले नाही, काय कारण काय होतं? बघा, तो त्यांचा लुकआउट आहे. आपण सांगण्याचं काम केलं, त्यांना आम्ही निमंत्रण देण्याचं काम होतं, येणं न येणं त्यांचं काम. विकास पात्रे, रामसकट बसून घ्या. यानंतर समाजाला एक दिशा देणारे रामसकट साहेब, कृपया करून जायची गडबड करू नका. योगेश सकट दहिसर आणि सनी लोंढे युवा नेते यांचा देखील सत्कार मी विनंती करतो की ज्ञानेश्वर सकट शिंदेगाडीचे नगरसेवक यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. सनी लोंढे यांचा देखील सत्कार मी जवाहर कांबळे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. सनी लोंढे उदगीरचे नगरसेवक. यानंतर मी चंदन हंतकडे साहेबांना विनंती करतो की आपण थोडक्यात, मी असं बोलू नये पण थोडक्यात 2 मिनिटाचा विचार मांडाय. हाताकडे साहेब 2 मिनिटं. असं म्हटलंय की या स्टेजवर कुठल्या एका संस्थेचंच नसावं, तर आपल्या ज्या संस्था इथे एकत्र आल्या आहेत, जे बसलेल्या आहेत, संस्था संघटना आपल्या प्रत्येक ठिकाणी आहेत. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक घरात आपल्या समाजामध्ये संघटना आहेत. आपल्या समाजाचा विकास न होण्यामागचं अमरदादा हेही याच्या सुद्धा सर्वात मोठं कारण आहे. आपण समाज एकीकरणासाठी प्रयत्न करतोय, बोंबलतोय, रस्त्यावर उतरतोय, सगळ्या गोष्टी करतोय, परंतु कळकळीची आणि जशी पाहिजे तशी जी कार्यशैली, कार्यपद्धती असायला पाहिजे ती दिसत नाहीये. आपल्यातला जोपर्यंत मीपणा निघणार नाही तोपर्यंत आपला समाज सुधारणार नाही.